एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना अकोला विभाग. अकोट आगार वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. अकोट आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी अकोट आगारमध्ये पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन बडे होते आणि प्रास्ताविक श्री प्रभुदास तडोकार यांनी केले, तर संचालन रुपाली उत्तम वनकर यांनी केले. कार्यक्रमास प्रामुख्याने अकोला विभागाचे सर्वांचे चाहते विभागीय सचिव श्री रूपमभाऊ वाघमारे, अकोला विभागीय अध्यक्ष श्री कैलासभाऊ नांदुरकर साहेब, श्री पाठक साहेब, श्री ठाकरे साहेब, एस.टी.मधील उत्कृष्ट लिखाणकाम करणारे मनीष तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर बैठकीत अकोला विभागीय स्तरावरील विविध मागण्यांसंदर्भात आपली भूमिका श्री रूपमभाऊ वाघमारे यांनी विशद केली, तरी केंद्र स्तरावरील विविध मागण्यांसंदर्भात श्री रूपमभाऊ वाघमारे यांनी भूमिका स्पष्ट केली. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी तसेच अकोट आगारातील अतिशय उत्साहात कामगार संघटनेची पावती घेऊन मान्यताप्राप्त संघटनेचे हात बळकट करण्यात आली. माननीय श्री संदीपदादा शिंदे व माननीय श्री ताटे साहेब, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असा एकच नारा देऊन एका आवाजात घोषणा दिल्या. मान्यताप्राप्त अकोट आगारामध्ये खेडीमेडी वातावरणात खालीलप्रमाणे कार्यकारिणी एकमताने खेडीमेडी वातावरणात मंजूर केली. सन 2024 अकोट कार्यकारिणी अध्यक्ष नंदकिशोर जीवनराव देशमुख, उपाध्यक्ष सौ गीतमाला नंदकिशोर पतोंड, उपाध्यक्ष सौ छाया रघुनाथ तेलगोटे, उपाध्यक्ष सलीम खान साबिर खान, उपाध्यक्ष परवीन महादेव बहाळ, कार्याध्यक्ष सुनील बाळकृष्ण महल्ले, सचिव सौ रुपाली उत्तम वनकर, सचिव मुकेश किशन वर्मा, सहसचिव संजय बी रावणकार, सहसचिव श्रीकृष्ण सोळंके, सहसचिव देवानंद घोडे, कोषाध्यक्ष राजेश वाडेकर, संघटन सचिव सुगत नामदेवराव तायडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन हरिभाऊ सित्रे, डेलिगेट्स रवींद्र गावंडे, रवी वानखडे, मकबूल शहा दिवान, गजाननराव बडे, प्रभुदास जो तळोकर, परवीन पांडुरंग इंगळे, रवींद्र गुलाबराव जकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली व नवीन निवडून आलेल्या सर्व कार्यकारिणीचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर आभार प्रदर्शन मकबूल शहा दिवान यांनी केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.